ज्या शाळांना अजूनही स्क्वाफ 2025-26 मूल्यांकनाचा पासवर्ड प्राप्त झालेला नाही त्यांनी कशाप्रकारे तो पासवर्ड मिळवायचा आहे पहा. गुगलवर MAA.AC.in ही वेबसाईट टाईप करून घ्या. टाईप केल्यानंतर पहिली येणारी वेबसाईट जी आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 रेषा दिसतील. त्या 3 रेषांच्यावर क्लिक करा. 3 रेषांच्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये SQAAF अशा प्रकारे लिहिलेलं स्क्वाफ लिहिलेलं दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. स्क्वाफवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्क्वाफची विंडो जी आहे ती ओपन होईल. त्याच्यामध्ये 14 वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील 10 नंबरचा प्रकार जो आहे त्याच्यातून आपल्याला शाळेचा पासवर्ड मिळवायचा आहे. सन 2025-26 स्वयंमूल्यांकनासाठी शाळेचा पासवर्ड व ईमेल ID मिळवा. याच्यासमोरील ओपन या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर होय पुढे जा यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शाळेचा UDIS कोड आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर हा अपलोड करावा लागेल. बघा इथं तुम्हाला तुमच्या शाळेचा UDIS जो आहे नंबर तो इथं एंटर करावा लागेल. त्यानंतर मुख्याध्यापकांचा जो काही नंबर आहे तो इथं ॲड करावा लागेल. माहिती शोधा असं आलेल. त्याच्यानंतर इथं बघा शाळेचा ईमेल ID, मुख्याध्यापकांचा ईमेल ID आणि पासवर्ड जो आहे तुम्हाला प्राप्त झालेला आहे. ही माहिती जी आहे ती प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ही माहिती लिहून ठेवा. त्यानंतर स्क्वाफ ॲपमध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काय करावं लागणार आहे, ही माहिती जी आहे आणि हा पासवर्ड जो आहे तो अपलोड करावा लागणार आहे, ॲड करावा लागणार